श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, गृहिणी म्हणून घरातल्यांना नेहमी काहीतरी पौष्टिक देण्याचा आग्रह हा प्रत्येक गृहिणीचा असतो आणि आपण अशा वेगवेगळ्या रेसिपीज शोधत असतो. पण आज मला अत्यंत कंटाळा आला होता तेच वरण भात भाजीपोळी खाण्याचा. ते करायचं पण नव्हतं, पण घरातल्यांना काहीतरी पौष्टिक द्यावं असं पण वाटत होतं. त्यामुळे काय करू शकते म्हणून मी हा 1 पॉट मीलचा ऑप्शन शोधला. तर ही खूप चविष्ट आणि टेस्टी अशी सांबार खिचडीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर चला बघूया ती मी कशी केली. तर चला बघूया या खिचडीसाठी मी काय काय घेतलं आहे. काम करायचा कंटाळा आला होता, तसाच मला भाज्या बारीक चिरायचा पण कंटाळा आला होता. त्यामुळे मी कांदा टमॅटो हे खूप मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चॉप करून घेतलेत. कढीपत्ता घेतला आहे. हे बघा इथे लसूण मी ठेचून ठेवला आहे. ह्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि काळी मिरी मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता मसाले जे आहेत, हे एक स्पेशल एक टेंच म्हणून मी हा कोकोनट ऑइल यूज केलं आहे. परत ह्याच्यामध्ये मी डाळ तांदूळ घरामध्ये जेवढ्या पण प्रकारच्या डाळी असतील त्या तुम्ही यूज करू शकता. ते सगळं घेतलं आहे. त्याच्यानंतर चिंचेचा कोळ तयार करून ठेवला आहे. आणि आता बघा मी ही इकडे फोडणी दिली आहे. तुम्ही घरातल्या कुठल्याही भाज्या जर तुमच्याकडे उरलेल्या असतील तर त्या भाज्या तुम्ही यूज करू शकता. तर आता मी जे तुम्हाला दाखवलं होतं फोडणीचं सामान, ते फोडणीचं सामान मी कुकरमध्ये टाकलं आहे. त्याच्यानंतर हा बारीक स्मॅश केलेलं हे लसूण मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. हा लसूण छान ब्राऊन व्हायला द्यायचा. त्याची चव आहे ना खूप छान लागते. जेवताना तो अवॉइड नाही करायचा, तोसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. त्याच्यामुळे हा लसूण पण मी छान ब्राऊन करून घेणार आहे. लसूण ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची टाकली आहे, कढीपत्ता टाकला आहे, कांदा टाकला आहे आणि मग ते छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि मग ते छान असं परतून घ्यायचं ट्रान्सपरंट होईपर्यंत. हे बघा मी परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर जो आपण टोमॅटो चॉप करून ठेवला आहे तो टोमॅटो पण आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर कुकरचं झाकण असं वरचेवर ठेवून एक 4-5 मिनटाची वाफ काढून ते टोमॅटो जे आहेत ना ते मऊ होईपर्यंत ती वाफ काढून घ्यायची. हे बघा हे टोमॅटो कसे मऊ झालेत. आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे मसाले टाकले. तर ह्यात मसाले म्हणजे तुमच्या घरात जे पण काही मसाले असतील ते ह्याच्यामध्ये ॲड करा, पण सांबार मसाला ॲड करायला मुळीच विसरू नका. तर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, धणेजिरे पावडर, सांबार मसाला हे सगळं ॲड केलं आहे आणि मीठ आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळं ॲड करून मी परत आता हे ह्या भाज्यांबरोबर छान परतून घेणार आहे. परत एकदा सांगते, घरामध्ये तुमच्याकडे कुठल्याही भाज्या असतील तर त्या नक्की याच्यामध्ये ॲड करा आणि तुमच्या खिचडीचं जो पौष्टिकपणा आहे तो अजून वाढेल. तर हे मी छान आता परतवून घेणार आहे पाणी सुटेपर्यंत आणि सगळ्या भाज्या मऊ होईपर्यंत. त्या मसाले छान तेलामध्ये परतले जाईपर्यंत आपण हे छान परतून घ्यायचं आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये पालकसुद्धा आहे, तर आपण हा पालकसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करूया. म्हणून मी हा पालक पण रफली चॉप करून घेतला आहे. पालक पण मी ह्याच्यामध्ये ॲड करून ठेवणार आहे, पाणी उकळवायला ठेवणार आहे. आणि 1 तासापूर्वी मी तांदूळ आणि घरामध्ये जेवढ्या पण डाळी असतील त्या डाळी हे छान धुवून मी त्या 1 तासापूर्वी भिजत टाकलं होतं एकत्र. तर आता हा पालक परतल्यानंतर तो पालक मऊ झाला की मग त्याच्यामध्ये मी हे सगळं तांदळाचं आणि डाळींचं जे मिश्रण होतं ते जे मी भिजत टाकलं होतं ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते छान परतून घेणार आहे. परतवलेले मसाले आणि भिजवलेला तांदूळ आणि डाळी या छान एकमेकांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकणार आहे. उकळलेलं पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण आणि शिट्टी लावून मस्त 4-5 शिट्या काढून घ्यायच्या आणि आपली खिचडी शिजवून घ्यायची. एका साईडला मी चिंचेचा कोळ तयार ठेवला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा तयार ठेवली आहे. तर हे बघा या शिट्या झाल्या आहेत आणि खिचडी आता तयार होईल. आता बघाल तुम्ही खिचडी तयार झाली आहे. कुकरचं मी झाकण काढणार आहे. खिचडी छान स्पॅट्युलाने म्हणजे कुठलाही चमचा असेल त्याने तुम्ही छान मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी स्मॅश केली तरी काही हरकत नाही. आणि मग त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चिंचेचा कोळ आणि परत एकदा खिचडी छान मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करून झाली की त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि अशा प्रकारे आपली पौष्टिक आणि टेस्टी अशी 1 पॉट मील सांबार खिचडी तयार आहे. आणि ह्या खिचडीची टेस्ट नेक्स्ट लेवल नेण्यासाठी ह्याच्यावरती छान साजूक तूप टाकून तुम्ही घरच्यांना ती सर्व करा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर ही तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.